सो फायनली बस आता आलेली आहे आणि मुठा गावचा आपला जो प्रवास आहे तो प्रवास आता सुरू झालेला आहे. पुणे शहरातून जी मुठा नदी वाहते त्या नदीचं उगमस्थान असणारं हे मुठा गाव आहे. मार्ग क्रमांक 7, मार्ग क्रमांक 8 आणि मार्ग क्रमांक 9 तर या प्लॅटफॉर्मवरती लागतो. आता ती पहिली बस आहे, ही 7 नंबर आहे आणि बघा ही 8 नंबर आली आहे, पुणे स्टेशन डेक्कन. आपण इथून आलो, इथून पुण्याच्या दिशेने संगरूनच्या दिशेने आलो आणि हा जो रस्ता आहे हा पिरंगुट घोटावड्याकडे जातो. सकाळी इथनी 6ची मुक्कामी जाती. हां डेक्कनवरनी 6:50ला निघते. हां इथनी 8:30ला आहे. हां नमस्कार, मी अवल्या प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आत्ता मी आहे डेक्कनच्या बसस्टँडला. हे डेक्कनचं पुण्यातलं PMPMLचं बसस्टँड आहे आणि या बसस्टँडला आलेलो आहे. आणि आता बसस्टँडला आलो म्हटल्यानंतर कोणता ना कोणता तरी मार्ग मी एक्सप्लोर करणारच आहे. आज जो मी मार्ग एक्सप्लोर करणार आहे तो 84 नंबरची डेक्कन ते मुठा गाव असा एक सुंदर मार्ग एक्सप्लोर करणार आहे. आणि तो जो मार्ग आहे तो मार्ग याआधीसुद्धा मी एक्सप्लोर केलेला आहे, फक्त त्याचं शूट केलं नाही. म्हटलं त्यानिमित्ताने आज पुन्हा प्रवास करून त्याचा एक व्लॉग तयार करावा. तर ते डेक्कन ते मुठा गाव हा जो रूट आहे तो खडकवासला धरण आहे, त्याच्या एका बाजूने हा रूट जातो. ही बस आहे कर्वे रोड, त्यानंतर वारजे माळवाडी, NDA गेट, संगरून बहुली करत मुठा गावात जाते. खूप सुंदर रस्ता आहे. NDA गेल्यानंतर तर हा रस्ता फार छोटासा होतो आणि त्यानंतर चा जो रस्ता आहे हा खूप सिनिक रस्ता आहे. तो प्रवास आज मी तुम्हाला या निमित्ताने दाखवणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल ST सोडून तुम्ही PMLचं कसं काय तुम्ही रूट वगैरे एक्सप्लोर करता, तर कसं बेसिकली पब्लिक ट्रान्सपोर्ट ही आपली आवड आहे आणि त्यामध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आणि बेसिकली मी आता पुण्यात माझं शिक्षण झालं, माझी नोकरी पुण्यात असल्यामुळे इकडची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थासुद्धा एक्सप्लोर करण्याची मला आवड आहे आणि म्हणून त्यानिमित्ताने मी PMPMLची विशेष सिरीज मी एक्सप्लोर करत आहे. आणि तुम्हाला ही सिरीज कशी वाटते हे जरूर कळवा आणि त्या सिरीजमधलाच हा एक पुढचा एक एपिसोड म्हणू शकतो. तर आजचा हा मुठा गावचा प्रवास आपण एक्सप्लोर करूया. आणि माझ्या पाठीमागेच हे जे दिसतंय तुम्हाला हा जो स्टॉप आहे तिथेच माझी बस 84 नंबरची लागणार आहे. बेसिकली संगरून आणि बहुलीसाठी फेऱ्या असतात आणि मुठा गावसाठी एक वेगळी फेरी असते. कमी फेऱ्या आहेत पण फेऱ्या आहेत आणि तोच मार्ग आज आपण या निमित्ताने आपण एक्सप्लोर करतो. चला आजचा प्रवास सुरू करू. तर अशा प्रकारे हे डेक्कनचा बसस्टँड आहे. तो समोरचा रस्ता आहे तो वन वे आहे, डाव्या बाजूला तो रस्ता डेक्कनकडे जातो आणि हा शिवाजीनगरकडून आलेला आहे, जंगली महाराज रस्ता आहे. पलीकडचा वन वे रस्ता हा FC रोड आहे आणि हा JM रोड आहे आणि हे इथं डेक्कनचं बसस्टँड. तर समोर आता इथं सुतारवाडी बस लागली आहे, चांदेगाव लागलेली आहे, बऱ्याच गाड्या लागतात. बेसिकली ज्या सगळ्या गाड्या येतात त्या बाहेरून येणाऱ्या गाड्या त्या सगळ्या इथेच लागतात, म्हणजे टुवर्ड्स स्वारगेटकडे जाणार आहे. बाकीचे प्लॅटफॉर्म तसे मोकळेच असतात. आपण इथं एकदा टाईम टेबल विचारून कन्फर्म करूया. आता 3:50ची मुठा गाव आहे ना गाडी? 3:50ची मुठा गाव आहे ना? ओके, थँक्यू. तर टाईम टेबल विचारलेलं आहे आपण. 3:50ला जो आपण प्रवास केला होता ती मुठा गावची बस आता आहे. आता आपण बसची वाट बघूया. आता वाजलेले आहेत 3:14, अर्धा तास बाकी. बघूया. तर इथं खूप सायनेज चांगल्या प्रकारे लावलेले. हे खूप हा जो प्रोजेक्ट केला होता तो खूप चांगला केला होता. प्रत्येक बसचा जो नकाशा वगैरे तो नकाशा त्यांनी केला होता आणि त्या प्लॅटफॉर्मला बसेस लागायच्या. पण त्या बसेस आता लागत नाहीत. आता इथे सुद्धा बघा प्रत्येक प्लॅटफॉर्मला ह्यांनी दिलेलं तर बा 7 नंबरची 8 नंबरची बस कुठे जाते काय जाते. पण सगळ्या बसेस या तिकडून येतात आणि त्याच पहिल्याच प्लॅटफॉर्मला लागत असतात.
84 ही चांदेगाव जी बस आहे तो सुद्धा प्रवास मला करायचा आहे. बघूया कधी होतो. एक कमर्शियल आस्पेक्ट ठेवून हे बसस्टँड तयार केलं होतं. ह्याच्या अंडरग्राऊंड खालीसुद्धा कमर्शियल आहे आणि वरतीसुद्धा आहे. आणि ही जी लेन नंबर 5 आहे या लेन नंबर 5वरती आपली बस लागणार आहे. तिथं आपण नंबर पाहू शकतो 84 संगरूळ आणि 84 नंबरची जी मुठागाव आहे ही मुठागाव इथं लिहिलेलं आहे. तर ती बस इथूनच लागणार आहे. आता ही 350वर पिंपरी गाव लागलेली आपली बस. बघूया कधी येते. मांगूर सिमेंट सस्ता नाही सबसे अच्छा. बाय द वे डेक्कनच्या बसस्टँडवरून या पुण्यादशमच्या फेऱ्यासुद्धा चालू आहेत. इथं बघू शकतो आपण मार्ग क्रमांक 7, मार्ग क्रमांक 8 आणि मार्ग क्रमांक 9 तर या प्लॅटफॉर्मवरती लागतो. आता ती पहिली बस आहे ही 7 नंबर आहे आणि बघा ही 8 नंबर आली आहे पुणे स्टेशन डेक्कन. आणि त्याच्या पाठीमागे सुद्धा एक बस आहे आणि 84 गाडी आलेली आहे. फायनली बस आता आलेली आहे आणि मुठागावचा आपला जो प्रवास आहे तो प्रवास आता सुरू झालेला आहे. गाडी बरोबर 3:48ला डॉट आलेले. 3:50 परतीचं टायमिंग आहे. म्हणजे त्यांना रेस्टसुद्धा थोडा मिळालेला नाही आहे. त्यामुळे हा प्रवास आपला आता आपण सुरू करूया. आपल्या गाडीचे चालक दादासुद्धा आहेत आणि खूप सुंदर असा हा मार्ग आहे. खडकवासल्याच्या एका बाजूने आपण जाणार आहे, बरोबर की नाही काका? तर हा सगळा प्रवास यांच्या सारथीने आपण आज करणार आहोत. तर चला आजचा प्रवास सुरू करूया.
5 दाजी बरोबर. आता हा जो स्टॉप आला आहे हा गणपती माथ्याचा वारजेचा महत्त्वाचा स्टॉप आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतात की पुण्यातल्या वेगवेगळ्या भागात जायला त्या बसेस त्या रांगेमध्ये लागलेल्या पाहायला मिळतात. हा गणपती माथ्यावरचा वारजे माळवणीचा शेवटचा स्टॉप. हा बस इंडियाचा एक गेट आहे. हा गेट इंडिया. गेटच्या ज्या बसेस आहेत तर त्या इथपर्यंत येऊन थांबतात आणि इथून सुटतात. मगाशी जे गेलं ते इंडियाचं एक मेन गेट गेलं आणि ज्या इंडियाच्या बसेस आहेत त्या इथपर्यंत येतात. त्या गणपती माताच्या बसेस जशा रस्त्यावरती थांबवतात तसा हा रस्त्यावरती थांबा. बऱ्याच बसेस इथून सुटतात पुणे शहरातल्या विविध भागामध्ये. हा रस्ता खडक वाचल्याकडे जातो.
फिल्ट्रेशन. हा ना. आता सांगरुण गाव येईल. त्या फाट्यापासून आपण डाव्या हाताला सांगरुणला आतमध्ये जाऊन आपण परत बाहेर येणार आहे. आणि हीच ती सांगरुण बहुली ही जी गावं आहे, ज्या गावामध्ये कधी काही एस टीसुद्धा यायची. मला आठवतं की स्वारगेट डेपोचे बरेच शेड्यूल होते जे वारजे, कोंडूर, संगरुण, बहुली अशा या भागामध्ये यायचे. आणि एका दुसऱ्याच फेऱ्या असायच्या आणि त्याच एका दुसऱ्या फेऱ्यांच्या जागी आता PMPLने सुद्धा आता ह्या ठिकाणी आता येणं सुरू केलेलं आहे. आता आपण फाट्यापासून आतमध्ये आलेलो. हाच तो फाटा आहे. इथून आता आपण हे सांगरुण गाव आहे, त्या गावात आता आपण चाललो आहे. त्याच गावातून परत रिटर्न बाहेर येऊन आपण पुन्हा मोठ्याच्या दिशेने प्रवास सुरू करणार आहोत. काम चालू आहे का? हां. पूर्ण होतं वाटतं कॉन्क्रीटचं. खाली जाते का रे गाडी? ते सांगरुण गाव. आता इथून आपण टर्न घेणार आणि परत आलेल्या रस्त्याने माघारी जाणार. सांगरुण
ते कुठं कोंडूर गाव इथून नाही हे काय समोर कोंडूर गाव तेच ना. आणि कोणाकडे वर गेलं की पंचधरण. हे बरेकरवाडीचे सरपंच. होय काय बरेकरवाडी. चला मामा बाय बाय करा. बाय बाय करा. आणि फायनली आता मुठा गावात पोचलेलो आहे. पुणे शहरातून जी मुठा नदी वाहते त्या नदीचं उगमस्थान असणारं हे मुठा गाव आहे. आणि या मुठा गावामध्ये आज मी या PMPMLच्या साह्याने पोचलेलो आहे. आता पुन्हा परतीचा प्रवास आता डेक्कनचा तिचा सुरू होईल. आम्ही 3:50ला निघालो आणि 5:30 वाजता बरोबर आम्ही पोचलेलो. तर आत्ताचा हा जो प्रवास आहे हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा. खूप सुंदर रस्ता आहे. अर्जे माळवाडीतून निघाल्यानंतर NDA गेट, त्यानंतर मग संगरूण, बहुली, कोंडूर अशा गावं करत ही बस मुठ्यात पोचते. ह्या गावी आहे म्हणजे ही जी संगरूण बहुली जी गावं आहेत त्या गावाला STची बस सेवा जी आहे ती सुरू होती. आता तर लॉकडाऊननंतर संपामुळे आता बंद आहे. पण गेली अनेक दिवसांपासून PMPLची जी सेवा आहे ती या मोठ्या गावापर्यंत आहे. संगरूनच्यासुद्धा काही शॉर्ट फेऱ्या आहेत. तर खूप सुंदर असा रस्ता. एका बाजूला तुम्ही पाहिलं असेल खडकवासलाचं धरण आहे, पलीकडच्या बाजूला पानशेत आणि सिंहगड रोड आहे. तो सुद्धा ब्लॉग आपण कव्हर केला आहे. जर का बघितला नसेल तर आय बटनवरती लिंक देईल. आता आपण धरणाच्या या बाजूने आपण प्रवास केला. हा रस्ता तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा. हा जो एकंदरीत प्रवास आहे हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे पण सांगा. PMPMLची जी सिरीज आहे ती सिरीज पण तुम्हाला कशी वाटते हे मला नक्की सांगा. आता मी ज्या चौकात उभा आहे त्या चौकाची तुम्हाला थोडक्यात माहिती देतो ब्लॉग एंड करण्याच्या अगोदर. आपण इथून आलो, इथून पुण्याच्या दिशेने संगरूनच्या दिशेने आलो आणि हा जो रस्ता आहे हा पिरंगुट घोटावड्याकडे जातो. आपण मागे खरावड्याला सुद्धा जेव्हा गेलो होतो, खरावडे लवाडे, हा जो सरळ रस्ता येतो हा तो खरावडे, म्हसोबा मंदिर, लवाडे आणि लवासाकडे जातो. आणि त्यानंतर तो पलीकडचा रस्ता हा पानशेतकडे जातो. आणि इथं आपली ही
उभी असणारी 84 नंबरची डेक्कनची बस आणि आपला परतीचा प्रवास आपण रोज सुरू करणार आहे. आपण या गाडीच्या टायमिंग आपल्या चालक काकाकडून आपण विचार आहे. मी गाडीचं सारथ्य खूप सुंदर केलं. काका या गाडीच्या टायमिंग काय आहेत, काय सांगायला गाडी? आता ह्या गाडीचं आहे 6:40ला गाडी, हां. 5:40ला. 5:40ला. दिवसभरातला काय काय टायमिंग आहे या गावाहून? सकाळी इथनी 6ची मुक्कामी जाते. हां डेक्कनवरनी 6:50ला निघते. हां इथनी 8:30ला आहे. हां परत 10:30ला आहे. नंतर 12ला आहे, 12:15. नंतर परत 3:30 वाजता आहे. नंतर ह्या टायमिंगला टायमिंगची आणि शेवटची 7:45ला आहे. आणि डेक्कनवरनी 8:10ला मुक्कामी येते. हां. आणि आता ही ही जी फेरी आहे ती माझ्या मते मुक्कामाचीच आहे. आपण आता पुन्हा जाणार आहे आणि पुन्हा तुम्ही 8-10 वाजता मुक्कामासाठी येणार. येणार आहे 8:10ला. आता ही जी मुक्कामाची फेरी आहे, या ग्रामीण भागामध्ये या मुक्कामाच्या फेऱ्यासुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. इकडचे जे गावातली जी काम करणारी मंडळी आहे, शाळेचे विद्यार्थी आहे, त्यांना शहरामध्ये घेऊन येण्यासाठी या मुक्कामाच्या फेऱ्यासुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. तर इथंच काकांनी सांगितलं इथं ते थांबतात आणि तिथं त्यांची राहायची व्यवस्था आहे. मोस्टली मुक्कामाच्या ठिकाणीसुद्धा त्यांची एक चांगली व्यवस्था जर का असेल तर त्यांनासुद्धा मुक्काम करणं खूप सोयीस्कर जात असतं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा. आणि सोबतच माझी जी काही सोशल हँडल्स आहे, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम, यांनासुद्धा तुम्ही लाईक, शेअर, फॉलो करू शकता. तर चला पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये एक PMPMLचा एक अनएक्सप्लोर रूट घेऊन. तुर्तास मी अवल्या प्रवासी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मावशी त्यांचा चेहरा दाखवा. हो हो हो.